आढावा घेतलाय बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचं. काय नेमकी परिस्थिती आहे, काय सूचना दिल्यात प्रशासनाला? बीड जिल्ह्यामध्ये आता साहजिक आहे, मी जिल्ह्याची आहे म्हणून ती आढावा घेतला आहे मंत्री म्हणून. दादांनी ऑलरेडी अजितदादांनी सूचना दिलेल्या आहेत. प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे, पंचनामे वगैरे केलेले आहेत, सगळी आकडेवारी समोर आहे. जास्ती मंडलांमध्ये अतिवृष्टी जिथे झाली आहे तिथे तर नुकसान आहेच आहे, पण जिथे अतिवृष्टी नाही दिसत आहे, म्हणजे जास्त पर्जन्यमान दिसत नाही आहे नेहमीपेक्षा, तिथे देखील पिकांचं नुकसान झालेलं असेल अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करून तेही पाठवा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आता बीड जिल्ह्याला न भूतो न भविष्यती अशा काही घटना घडल्या, जसं पाण्याने वेढलं होतं आष्टीमध्ये काही गावांना, तिथे आपण आर्मीचे लोक कलेक्टरांनी पुढाकार घेऊन बोलवून हेलिकॉप्टरमधनं रेस्क्यू केलं. लोकांची जीवितहानी होऊ नये याचा प्रयत्न केला. ज्यांची जीवितहानी झाली त्यांना मदत, ज्यांचे जनावरं दगावले आहेत त्यांना मदत, आणि त्याच्या पलीकडेही पिकाचं नुकसान या संदर्भातली मदत, कोणाची पडझड झाली आहे घराची, कोणाचे कार्यालयांची, शाळांची, अंगणवाड्यांची, खोल्यांची, ह्या सगळ्या गोष्टींचा एक पंचनामा पूर्ण करून रिपोर्ट त्यांना द्यायला सांगितला आहे. त्याचबरोबर जेवढे पुलं वाहून गेलेत त्याचा एक ओव्हरऑल जिल्ह्याचा आराखडा तयार करून तो मदत पुनर्वसनला सादर करून ते एक बजेट लवकर मंजूर करून घेऊन येणाऱ्या काळात तरी भविष्यात असे होऊ नये. आणि मी त्यांना पर्यावरण मंत्री म्हणून ब्लू लाईन आणि रेड लाईन जे नदीमध्ये अतिक्रमण होतात त्याच्याबद्दलचा पूर्ण जिल्ह्याचा एक सर्वे विचारला आहे. कारण मग कधी कधी लोक अगदी नदीच्या पात्रात जाऊन राहतात पाणी नसल्यावर आणि मग पूर येतो, तर त्याही गोष्टीचा एक पूर्ण सर्वे करून मला रिपोर्ट द्यायला सांगितलं आहे. सगळ्या इथे बीड जिल्ह्यातल्या अहवाल देईल. शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे खंबीरपणे, असं म्हणजे मी या निमित्ताने नमूद करू इच्छिते. प्रशासनही त्यांच्यासाठी सतर्कतेने काम करत आहे. आणि जे गुरं वाहून गेली आहेत पण रेकॉर्डवर नाहीत, जेन्युइन, खोटं बोलणाऱ्यांचं नाही, खरं ज्यांची वाहून गेलीत आणि रेकॉर्डवर नाहीत अशा लोकांची थोडंसं काही विक्रीचा काही कागद वगैरे असेल तर त्यांचं रेकॉर्डवर नसेल, जसं GR रेकॉर्डवरच्यांनाच फक्त देतो मदत, त्यांनाही मदत करण्यासंदर्भातली भूमिका आम्ही घेऊ. मी त्याला अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्नच करणार आहे. फक्त ते कागदपत्र वगैरे सगळे जमवून घ्या असेही निर्देश मी दिलेले आहेत. ताई, आपण जर बघितलं तर गोदावरी काठी दरवर्षी पूर आल्यानंतर त्या गावांचा संपर्क तुटतो, त्या ठिकाणी कमी उंचीचे पूल आहेत, त्या संदर्भात काही उपाय? सगळ्या जे पूल पडून गेले त्यांना आणि जे जुने आहेत त्यांची उंची वाढवण्यासाठी दोन्हीचे प्रस्ताव दाखल करायला सांगितलेत. आणि संरक्षण भिंती अनेक ठिकाणी लागणार आहेत. आता दादा अर्थमंत्रीच आहेत, तर दादांना मी म्हणेन की त्यांनी जास्तीचं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर भविष्यामधली पुरहानी टाळण्यासाठी दादांचं योगदान मोठं राहील. ताई, घटस्थापना होते उद्या आणि दसरा मेळाव्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. कशी तयारी सुरू आहे, काय आव्हान करा? हो, उद्या घटस्थापना आहे. मी स्वतः रेणुका मातेच्या दर्शनाला माहूरला जाणार आहे आणि तिथून मी 8 दिवस झाले इकडेच आहे बीड जिल्ह्यामध्ये. दसऱ्याची तयारी लोकच करतात, मला फक्त जाऊन भाषण द्यायचं आहे. लोकांचा प्रत्येक गावातनं फोन येत आहेत. जालन्यामधनं जास्त उत्साह आहे यावेळी, पालकमंत्री आहे. बुलढाण्याकडनं, वाशिमकडनं, अमरावतीकडनं, नाशिककडनं खूप लोकांचे फोन येत आहेत. मुंबई, पनवेल सगळीकडनं. आणि लोक म्हणणं आम्ही तयारी झाली, आम्ही गावातून पट्टी केली आहे, 40 गाड्या निघत आहेत, 5,000 लोक येणार आहेत, 4,000 या पंचक्रोशीतून याच्या, म्हणजे इतका उत्साहाने लोकांचे निरोप येत आहेत. दसरा हा आमचा पूर्वपार परंपरा आहे. 25 वर्ष दसरा मेळावा मी स्वतः बघते, 16-17 वर्ष झाले मी स्वतः जाते, आणि 10-11 वर्ष झाले तर मी स्वतःच घेते भगवान भक्तीगडावर. आणि हा मेळावा पूर्वपार चालत आला आहे, की आत्ताच्या परिस्थितीतला मेळावा असं नाही आहे, तो आमचा परंपरा आहे. आणि त्याला सर्व जाती धर्माचे लोक नेहमी येतात, ते येत राहतील. आणि त्या सगळ्यांना तुमच्या निमित्ताने आव्हान करते की आपण मोठ्या संख्येने या. ताई, बीड जिल्ह्यात जर बघितलं तर आपण गेल्या काही दिवसात OBC आणि मराठा आरक्षणावरून वाद होत आहेत, बॅनर्स लावले जात आहेत, त्या ठिकाणी त्या बॅनर्सला काळं देखील फासलं जात आहे, फाडले जात आहेत. काय आव्हान कराल जनतेत? काही आव्हान, माझं नेहमीच शांततेचं आव्हान असतं. आणि मला असं चित्र मी बघत नाही. मी हा बघते की जे मी आता मागच्या 2 वर्षामध्ये आता चित्र कसं आहे, प्रत्येकजण हा स्वतःच्या हक्कासाठी लढत असतो. एकाला हक्क पाहिजे म्हणून लढतो, दुसरा आपल्या हक्कात भागीदार म्हणून लढतो. ते त्यांचे हक्क आहेत, ते त्यांचे अधिकार आहेत. परंतु एक सामाजिक वीण इथली विस्कटली नाही जावी, हे आमची जबाबदारी आहे, आमचं दायित्व आहे. म्हणजे मी असा विचार करते, आधुनिक काळातले राज्यकर्ते हे राजा असतात त्या 5 वर्षाचे, आणि त्यांनी ते राजासारखं मन ठेवलं पाहिजे. सर्व समाजवेशक त्यांचं धोरण असलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की माझी जी भूमिका आहे ती मी वेळोवेळी स्पष्ट मांडली आहे. समाज एकमेकांच्या अंगावर न घालता आपण कसं याच्यातून मार्ग काढता येईल असा प्रयत्न दोन्ही कमिट्या करत आहेत, OBC आणि मराठा आरक्षणाची. OBC कमिटीसुद्धा त्यांच्या हक्कांवर बोलत आहे. तर ह्या सगळ्या विषयांवर हळूहळू
विषय स्थिरावतील असं वाटतं. ताई, हैदराबाद गॅझेट मराठा समाजासाठी लागू केलं, त्यानंतर आता बंजारा आणि धनगर समाजाला देखील हे गॅझेट लागू करावं आणि एसटीतून आरक्षण द्यावं अशी मागणी होती. त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झाली. साहजिक आहे, एका समाजाची मागणी असेल गॅजेट लागू करायची, तर त्यातले दुसरे समाज म्हणतात आमचंही गॅजेट लागा. पण काही विषय हे केंद्राकडे आहेत, काही विषय हे राज्याकडे आहेत. म्हणून मी नेहमी सांगते, संविधानाच्या चौकटीतलं आरक्षण द्यावं, सामाजिक मागासलेपण गृहीत धरून मग आरक्षणाचा विषय हाताळावा. जे ऑलरेडी वर्षानुवर्ष आहेत, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत, जुन्या नोंदी आहेत, त्यांच्याविषयी काहीच म्हणणं नाही आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या चौकटीतलं आरक्षण मिळावं, ज्याला पाहिजे त्याला मिळावं. ताई, एक प्रश्न